हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण इथे ना मस्त अशी या गावरान आळूची आळूवडी करणार आहे। ही बघा माझ्या आईने दिलेली छान तिच्या परसातली आळूची पानं आहेत। तर आता बघा स्वच्छ धुवून घेतलेत आणि या पद्धतीने शिरा काढून घ्यायच्या। आता तुम्हाला जर शिरा काढायच्या नसतील तर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने तुम्हाला दाखवते या पद्धतीने या शिरा थोड्याशा दाबून घ्यायच्या, जेणेकरून काय होतं त्याला आपण जे मिश्रण लावतो पीठ लावतो त्यामुळे हे जे दांडे राहिलेले असतात देठ राहिलेले असतात त्याने फाटण्याची शक्यता असते पानं। त्याच्यामुळे या पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं, थोडीशी पानं दाबून घ्यायची। आता अशा पद्धतीने सगळं मी लाटण्यानं या सगळ्या पानांना थोडंसं दाबून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे एक वाटण करायचं आहे। त्यासाठी बघा 7 ते 8 लसूण पाकळ्या, त्यानंतर 1 ते 1.5 आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता तुम्ही अंदाजाने हिरवी मिरची कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। आता इथे बघा मी 1 वाटी साधारण बेसनचं पीठ घेतलंय, त्यामध्ये पाव वाटी ज्वारीचं पीठ घातलंय। ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता। आणि त्यानंतर आपण जे जाडसर वाटण करून घेतलंय, जो मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अगदी बेसिक मसाले घालायचे आहेत। आता या पद्धतीने अळूवडी ना मी पहिल्यांदाच बनवते। मी अगदी लाल तिखटातली अळूवडी नेहमी बनवते, पण ही अळूवडी सुद्धा खूप छान झाली होती, खूप खमंग झाली होती। आता अधूनमधून या पद्धतीने सुद्धा अळूवडी आमच्या घरात मी नक्की बनवत जाईन। त्यासाठी बघा यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आहे, 1 चमचा धनेपूड घालायची आहे, अर्धा चमचा जिरेपूड घातली आहे। त्यानंतर ओवा या पद्धतीने हातावर क्रश करून घालायचा आहे आणि खूप सारे पांढरे तीळ घातलेत। त्यानंतर यामध्ये आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी घालायचं आहे। आता बघा साधारण 7 ते 8 चिंचेचे तुकडे आणि 1 खडा गुळाचा भिजत घाला, किंवा जर घाई असेल तर गरम पाण्यात अगदी हे बाकीची तयारी होईपर्यंत जरी भिजत ठेवलं तरी लगेच तो छान चिंचेचा कोळ आपल्याला तयार मिळतो। आणि या पद्धतीने आपल्याला या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते पानांना लावून घ्यायचं आहे। अगदी पातळ थर द्यायचा, खूप जास्त जाड थर करायचा नाही पिठाचा, नाहीतर ती अगदी पिठाळ लागते। त्यामुळे अगदी पातळ थर लावून घ्यायचा। तुम्ही बघू शकता या पद्धतीने हाताने छान पातळ थर पिठाचा या पानांना लावून घ्यायचा आहे। तर बघा लाल तिखटातली जी अळूवडी असते ना ती भन्नाटच होते। आमच्या घरात अगदी साध्या पद्धतीने कोणतेही वाटण न करता जे आपण एकदम साधे मसाले करून अळूची वडी करतो, आपल्या चॅनलवर मी त्याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही एकदा तेही व्हिडिओ चेक करू शकता। आणि ही जी आपण हिरवी मिरचीचं वाटण करून केलेली अळूवडी आहे ती मी घरात इथे आज पहिल्यांदाच बनवली आहे, पण घरात सगळ्यांना खूप आवडली। त्यामुळे कधीतरी अशा वेगळ्या पद्धतीने ही अळूवडी करायला काहीच हरकत नाही। बघा आता या पद्धतीने पानं लावून घ्यायची, एक उलट आणि एक सुलट अशा पद्धतीने पानं लावून घेतली तर वडीचा रोल अजिबात सुटत नाही आणि अगदी छान आपल्या अळूवड्या तयार होतात। आता साधारणपणे इथे मी 5 पानं एकावर एक या पद्धतीने ठेवून अगदी पातळ थर केलाय। आता आपण एकावर एक खूप पानं ठेवत असतो, त्यामुळे पिठाचा थर देताना अगदी पातळ हाताने हलक्या हाताने पीठ लावून घ्यायचं। त्यानंतर बघा या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूनी फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पद्धतीने त्याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे। आता बघा अशा पद्धतीने मी दोन्ही बाजू, दोन्ही कडा, चारही कडा ॲक्च्युली आतमध्ये प्रेस करून घेतल्या आणि या पद्धतीने रोल करून घेतलाय। थोडंसं दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं, जेणेकरून रोल अजिबात सुटत नाही। याच पद्धतीने बाकीचे सगळे रोल मी करून घेतले। पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यानंतर त्यावर जी उकडीची चाळण असते आपली परफेक्ट बसणारी ती चाळण ठेवून द्यायची। तर अशा पद्धतीने वडी 20 मिनिटं लागतात आपल्याला वडी छान मस्त शिजवून घ्यायला। आणि तुम्ही बघू शकता वडीचे रोल परफेक्ट तयार झालेले आहेत। आता आपण याला कट करून घेऊया, तुम्हाला मी दाखवते। अशा पद्धतीने वडी कट करून घ्यायची। खूप जास्त जर पातळ तुम्ही चिरून घेतली तर ती खूप कडक होते किंवा खूप जास्त करपली सुद्धा जाते, आणि खूप जास्त जर जाड ठेवल्या वड्या तर त्या पिठाळ लागतात। त्यामुळे अगदी व्यवस्थित मध्यम आकारात तुम्ही या पद्धतीने वड्या छान कट करून घ्यायच्या। आणि इथे बघा अजिबात रोल सुटलेला नाहीये, किती परफेक्ट वडी तयार झाली आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते। अशा पद्धतीने इथे आपली मस्त अळूवडी वाफवून आणि परफेक्ट अशी खूप साऱ्या लेयर्स अळूवडी तयार झाली। आता तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला या अळूवड्या छान अगदी गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। खूप जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात छान या अळूवड्या तळल्या जातात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता, किंवा अगदी कांद्यावर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी देऊन जे परततात
त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. मी इथे डीप फ्राय केलेलं आहे. शॅलो फ्राय केलेली अळूची वडीसुद्धा भन्नाट लागते आणि परतलेली सुद्धा छान लागते. कधी कधी फॉर अ चेंज म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने अळूवडी, कोथिंबीर वडी करत असते. तर बघा, या पद्धतीने छान आपल्या मस्त दोन्ही बाजूंनी छान गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्या अळूवड्या छान तळून झालेल्या आहेत. आणि तुम्हाला मी जवळून दाखवते, किती भन्नाट झालेल्या आहेत. रंग किती अप्रतिम आला आहे, सुगंध अप्रतिम येतो आहे. अजिबात अळूची वडी चा जो रोल आहे तो निसटलेला नाही. आणि बघू शकता किती परफेक्ट मस्त अशी अळूवडी तयार झाली आहे. सेम याच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा तळून घेतली आणि अगदी झटपट या अळूवड्या तळल्या जातात. आणि जर तुम्ही असे रोल करून एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये जरी ठेवल्या तरी तुम्ही 2-3 दिवस आरामात या अळूवड्या अशा पद्धतीने तळून, परतून किंवा शॅलो फ्राय करून आरामात खाऊ शकता. तर या पद्धतीने ही मस्त झटपट तयार होणारी अळूवडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि श्रावण स्पेशल आता आपल्याला सगळ्यांच्या घरी उपवास असतात आणि उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना ताटाला लावण्यासाठी कोणती तरी वडी असेल तर खूप छान वाटतं. तर तुम्ही या पद्धतीने अळूवडी किंवा कोथिंबीर वडी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर या पद्धतीने आपली दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता परफेक्ट कुरकुरीत अशा अळूवड्या खाण्यासाठी तयार आहेत. तर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात ते मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही श्रावण स्पेशल मस्त भरपूर लेअर्सची खमंग आणि कुरकुरीत अळूवडी रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या छान छान नवनवीन अशा खमंग रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर पटकन या मस्त खमंग कुरकुरीत श्रावण स्पेशल अळूवडीच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि छानशी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपली अळूवडीची रेसिपी कशी वाटली. भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय.